योग्य आणि वेळेवर औषधोपचार झाले नसल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आज रुग्णाच्या नातेवाईकांनी उजगाव इथल्या मंगलम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल समोर ठिय्या आंदोलन केलं। सुमारे 10 तास त्या रुग्णाचा मृतदेह हॉस्पिटलच्या दारात ठेवण्यात आला होता। संतप्त नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेमुळे वातावरण तंग बनलं होतं। अब्बास हकीम पवार या वृद्धाला उजगावमधील मंगलम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर योग्य औषधोपचार केले नाहीत, तसंच हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या रुग्णाला दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला। तिथं दाखल केल्यानंतर रुग्णाचा थोड्याच वेळात मृत्यू झाला। या मृत्यूला मंगलम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर जबाबदार आहेत असा आरोप करत अब्बास पवार यांच्या नातेवाईकांनी आज हॉस्पिटलसमोरच ठिय्या आंदोलन केलं। डॉक्टरांनी लक्ष दिलं नाही आणि केस हाताबाहेर गेल्यावर रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला, त्यामुळेच अब्बास पवार यांचा मृत्यू झाला असा आरोप करत नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली। डॉक्टरांच्या नावानं शंखध्वनी करत सुमारे 10 तास अब्बास यांचा मृतदेह हॉस्पिटलसमोरच ठेवला होता। डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करत नातेवाईकांनी मोठ्या संख्येनं हॉस्पिटलसमोर ठिय्या मारला। या प्रकारामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं।